किंवा चहापानावर बहिष्कार घातला। खरं तर ते चर्चेला आले असते तर काही गोष्टींवर चर्चा झाली असती, काही विचार विनिमय झाला असता, पण त्याऐवजी त्यांनी 6 पानाचं एक पत्र आम्हाला दिलं। एक गोष्ट चांगली आहे की मागच्या वेळी पत्रावर सह्या नाहीत अशी टीका झाल्यामुळे यावेळी पत्रावर सह्या दिसतायत, पण आपल्यापैकी ज्यांनी पत्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की आधीच सगळ्यांच्या सह्या वेगळ्या पानावर घेऊन ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर 6 पानाचं पत्र जोडलेलं आहे। त्याच्यामुळे हरकत नाही, पण किमान म्हणजे काहीतरी आमचे विरोधक लक्षात घेत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। आणि आपण जर बघितलं तर हा जो काही सह्यांचा जो काही एका कागदावर त्या ठिकाणी हाताने गोष्ट क्रमांक लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यातून लक्षात येतं की ते वेगळं जोडलेलं आहे। आपण जर हे पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं तर माझ्या लक्षात आलं की हे पत्र देखील ChatGPTने तयार केलं आहे। एआयचा उपयोग करून, म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही, त्यामुळे एआयचा उपयोग करून, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत। ही चांगली गोष्ट आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। येणारा जमाना एआयचा असल्यामुळे येणारी आव्हानं लक्षात घेत विरोधकांनी आतापासून त्याचा उपयोग सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन देखील या निमित्ताने करतो।